तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे मार्करवाडी या गावामध्ये. महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशामध्ये सगळीकडे फक्त आणि फक्त मार्करवाडी 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 याच गावाची चर्चा सुरू आहे. किंवा कुठेतरी ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम झालाय का, या गोष्टीसाठी या गावामध्ये मोठे मोठे नेते यायला लागले किंवा नाना पटोले असतील ते या गावामध्ये येऊन गेले. तर आपण आज पाहणार आहोत की जे सातपुते साहेबांना 1000+ मतं पडलेले आहेत किंवा जानकर साहेबांना 800 आसपास जे मतं पडलेले आहेत, खरंच मतं पडलेले आहेत का, किंवा त्या ईव्हीएम मशीन मध्ये काय प्रॉब्लेम झालाय का, हे आपण आज सर्वसामान्य जनतेकडून काढून घेणार आहे. बाबा हे खरंच आहे का, आणि सर्वसामान्य माणूस काय म्हणतोय हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आता जे आपण उभं राहिलोय ना, आता ह्यात तुम्हाला दिसत असेल फोंडशिरस मेडद रोड सदाशिवनगर कितीचा निधी आहे? 1,25,00,000 ह्यो रोड आलेला आहे. तामशेदवाडी मार्करवाडी येणार आपण चौकातच उभा आहे. तर शेवका हे आता रोड कसला आहे बघा, नुसता एकदम एक नंबर रोड केलेला आहे. ह्याच्या अगोदर जर तुम्ही परिस्थिती पाहिली असती तर आमच्या गावात मुली द्यायला सुद्धा माणसं भेट होती, कारण रोडची एवढी बेकार अवस्था होती. आणि रामभाऊ सातपुते आल्यापासून एवढं काम झालंय की रोड पूर्ण टोटल जेवढं चारही बाजूनं जेवढं चांगलं रोड आहे तर तेवढं पूर्ण डांबरीकरण झालेलं आहे. आणि शेतात जाणारं जे अडचणीत आहे ते सुद्धा रोड पूर्ण झालेलं आहे. आमच्या गावातील हे तुम्ही बघत असाल, हे वशा मारुती एक जागृत देवस्थान आहे, नवसाला पावणारा मारुती म्हणून आहे. तर तिथं जिल्ह्यातून लोक येतात आणि तिथं केलेलं ती कामं तुम्हाला दिसते, ती फोटो आहेत आणि तुम्ही स्वतःही जाऊन बघू शकता. ऐका, आता मोहिते पाटील आणि जानकर एकत्र गट झालाय. आता त्यांचं एक असं विश्वास झाला होता की आम्ही बोलल तीच पूर्व दिशा, आणि गावातील सर्वसामान्य जनता म्हणजे जवळजवळ 80% गाव ही गावात राहत नाहीत, वाड्या वस्त्यांवर राहणारे आहेत. बरं, ज्या वाड्या वस्त्याच्या लोकांची जी सुखसुविधा झाली ती उघडच जाणार आहे ना त्यांच्या पाठीमागं. आज गावातली काय 4 पुढारी असतील, एक 10-15 लोक आहेत, त्यांनीच नुसता स्टंट घेतलेला आहे. बाकीचं गाव ह्यात कोणच सहभागी नाही. तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेणार होता त्या दिवशी जर बघितलं तर 50 ते 100 लोक होती, त्याच्यापेक्षा 50च आले असतील, मतदानालाच कोण येणार नव्हतं. किंवा तुमच्या गावात जे मतदान झाले तिथे ईव्हीएम मशीन खरेच हॅक झाले का, काय वाटते तुम्हाला? ईव्हीएम मशीन तर हॅक झालेलं नाही आमच्या गावची. ईव्हीएम मशीन हे बरोबर आहे. आमचं जे मतदान झालेलं आहे इथून रामभाऊ सातपुतेंना, हे कामाच्या विकासावर झालेलं आहे इथलं मतदान. आणि बर, या ठिकाणी पाठीमाग डिजिटल लावलेलं आहे सरळ सरळ. त्यांनी जी काही विकास कामे केलेली आहेत त्यात सरळ सरळ डिजिटल लावलेलं आहे, त्याच्या पुढे त्याचे अमाऊंट सुद्धा लिहिलेले आहे, बरोबर. तर हे सगळं बरोबर आहे का? बरोबर आहे ना. म्हणजे हे सगळे कामं झालेले आहेत तुमच्या गावामध्ये? झालेले आहेत कामं यातली सगळी झालेली आहेत. आणि तुम्ही जाऊन समक्ष बघू शकता. कुणाच्या सांगण्यावर पण विश्वास ठेवू नका, आमच्यावर ठेवू नका आणि विरोधकाच्याही ठेवू नका. तुम्ही समक्ष जावा, तिथं बघा कामं झालेत का नाही, स्वतः जाऊन बघू शकता कामं ते झालेत. वशा पशी पर्यटन स्थळ बनवलं, तिथं 7.5 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. आमच्या सतोबा मंदिरापाशी हाय मास्टर देव बसवला. हे आपण जे आता रस्ते उभं राहिलो, हे रस्ता केलेला त्यांचीच काम आहेत. समजे वड्यावरचे पूल बांधणे, बंधारे करणे, कोणाचे दवाखान्याचे काम असतील, ऑपरेशन 5-5 लाख रुपयाचे ऑपरेशन केलेले आहेत. मार्करवाडी गावातले 2-3 जणांचे ऑपरेशन झाले 5-5 लाख रुपये. विकास कोण करतं ह्याच्याकडे बघितलं पाहिजे ना. जनता ही विकासाच्या मागे गेली, पुढऱ्यांच्या मागे कोणच गेलेलं नाही ना. तुमच्या गावातून जो कौल आहे तो योग्यच आहे का? हो, योग्य आहे. ठीक आहे. बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं की नको? बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यासाठी आमचा नकार नाहीच, पण त्यांनी राजीनामा देऊन घ्यावं. बरं, बॅलेट पेपरवरती मतदान घेतलं का लीड कोणाला जाईल? लीड रामभाऊ सातपुतेंना जाणार आहे ना. खरंच ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम झालाय का? मध्ये काही प्रॉब्लेम झालेला नाही. हे फक्त विकासाच्या मागे जनता गेलेली आहे आणि कामाचा माणूस म्हणून रामभाऊ सातपुतेंना ओळखतात आणि विकासाच्या मागेच जनता जाणार. आणि त्यांनी 22 कोटीचा निधी पण या गावासाठी दिलेला आहे. जनता इथं काहीच काम नाही तर इथं मतदान त्यांना कसं करेल, कारण ही जनता फक्त रामभाऊच्या मागे आहे आणि विकासाच्या मागे आहे. कारण विकास गावामध्ये भरपूर झालेला आहे. पूर्ण माळशिरस पश्चिम भाग आहे, पूर्ण विकास केलेला आहे भावने, रस्ते केलेले आहेत. आता इथं पर्यटन स्थळ सुद्धा केलेलं आहे आमच्या इथं मार्करवाडी गावात. नमस्कार सर. नाव काय आपलं? सर्जेराव सोपान कोडलकर. अहो, कामं तुम्ही मोहिते पाटलाची बघा, रामभाऊची कामं बघा. किती बाबा या 4-5 वर्षात किती पानं, 34 पानाचं कामं केलेली आहे ती तुमच्या रामभाऊनं तालुक्यासाठी. आबादलेला आहे, तडफदार नेता आहे रामभाऊ. आणि कसं आहे, ती दोघं जरी जानकर मोहिते पाटील एकत्र झाले असले तर जनता नाही त्यांच्या पाठीमागं राहिली. आणि लय बाकीचं काय नाही. त्यांनी गेल्या पंचवार्षिकला, गेल्या वर्षी सीजनला ऊस किती गेला मार्केटवाडीतनं ते त्यांनी बी बघावं. आणि आता किती गेला, तुम्ही मोहिते पाटला मागे गेला
गावाने आम्ही ऊस निम्याने बी दिला नाही, ऊसच आम्ही चांदापुरीला दिला नाही, आम्ही दुसरीकडे बाहेर दिला. म्हणजे आम्ही- एकंदरीत आम्ही जानकर साहेबासाठी लढलो मोहिते पाटला विरोधात, आणि जानकर साहेब मोहिते पाटलाकडे गेल्या मग आमचं नेताच कोण कोण पाहत. आता आम्ही सामान्य जनता आहे, आमच्यात कोण आम्ही पुढारी नाही काय नाही, पण आमचं नेतं कोण होतं जानकर साहेब. आज तोच नाही तर आम्ही कोणाच्या पाठीमागे जायचं. आम्ही जो भाजप पहिले होतं आमचं भाजप, ते आमचंही पहिलं मतदान आम्ही भाजपच्याच पाठीमागे आहे. मग कुणी कोण कुठे गेलं तरी आम्हाला काय देणं घेणं नाही. आम्ही प्रत्येक येणाऱ्या पंचवार्षिक असो, जिल्हा परिषद असो, सरपंच पद कुठलं ग्रामपंचायत असो, आम्ही भाजपच्याच पाठीमागे. बाबा नमस्कार. राम राम. नाव काय बाबा आपलं? बाबू कृष्णा नरळे. तुमच्या गावात चर्चा महाराष्ट्रात आता अख्ख्या देशभर झाली, बरोबर? बरोबर आहे, लीड सातपुत्यांना दाखवते, तर ते योग्य आहे का किंवा बरोबर आहे का? हा योग्य आहे की बरोबर. म्हणजे सातपुत्यांनाच लीड गेलंय का या गावामधून? हो हो. आता सगळेजण म्हणतात की या गावामध्ये बॅलेट पेपर वरती मतदान घ्यायचं, बर, तर तुम्हाला काय वाटतंय? आम्ही सातपत्यालाच देणार.